तर मी आज बनवणार होते पनीरची भाजी आणि तंदुरी रोटी। तर चला म्हणलं मुलांना सुट्ट्या चालू आहेत त्याच्यामुळे मुलांची फरमाईश झालीच पाहिजे आणि चपाती भाजी ना अशी जी आपली रेग्युलरची त्यांना खाऊ नाही वाटत आहे, म्हणून म्हणलं चला आज हा बेत करूया, सुट्ट्या चालू आहेत। तर कांदा छान असा लालसर भाजून घेतला, नंतर टोमॅटो टाकून घेतला आणि ते मी एक मोठा कांदा आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, लसूणच्या 5-6 पाकळ्या आणि थोडंसं अर्धा इंच जे अद्रक होतं ते घेतलेलं आहे। थंड झाल्यानंतर मसाला बारीक करून घेतला आणि आता मी पनीर धुवून घेतलेलं आहे, तेच मी आता छोट्या छोट्या आकारात कापून घेणार आहे आणि नंतर ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, कारण खूप छान भाजी होते असं केल्यानंतर। थोडंसं मीठ टाकायचं तेलामध्ये आणि छान असं फ्राय करायचं आणि लालसर फ्राय झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं। नंतर ते गरम पाण्यात मी टाकून घेणार आहे, कारण ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर सॉफ्ट होतं आणि भाजीमध्ये छान लागतं। नंतर इथे मी हा मसाला आहे ना तो असा छान असा तेलात फ्राय करून घेतला आहे, तुम्ही बघू शकता तेल सुटोस तर। नंतर जे आहे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, ते पण चांगलं परतायचं आणि त्या रेडीमेड जो मसाला आहे ना तो घेतलेला ग्रेव्ही मसाला, त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं, मिक्स केलं आणि नंतर जे ग्रेव्ही परतलेली होती ना त्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे आणि खूप छान अशी भाजी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। नंतर हा पण मसाला छान असा परतून घ्यायचा, त्याच्यामध्ये नंतर गरम पाणी ओतायचं आणि थोडीशी उकळी आली की त्याच्यामध्ये ना पनीर टाकून घ्यायचं आहे आणि हे गरम पाण्यातलं पनीर आहे ते टाकून घ्यायचं। खूप छान भाजी होते आणि जेवढं थिक पाहिजे तेवढं ठेवायचं। नंतर उकळल्यानंतर कसुरी मेथी टाकून घ्यायची आणि छान अशी माझी भाजी तयार झालेली आहे। आणि नंतर मी इथे तंदुरी रोटी करायला घेतलेली, पीठ मळून अगोदरच ठेवलं होतं आणि नंतर त्याला ना एका साईडने पाणी लावून घ्यायचं आणि ते साईड तव्यावर टाकून घ्यायची, म्हणजे रोटी चांगली चिकटते त्याला। नंतर उलट्या साईडने गॅसवर अशी छान भाजून घ्यायची, खूप छान हॉटेलसारखी होती। नंतर आपण त्याला ना छान भाजल्यानंतर तूप लावून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी माझी रोटी झालेली आहे आणि सेम टू सेम हॉटेलसारखी झालेली आहे। नंतर त्याला तूप लावायचं आणि मी आता मुलांना खायला देणार होते गरम गरम आणि गरम गरमच खायची। छान अशी रोटी तयार झाली आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। बाय।